तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये गेलतो आपण स्वामीनारायण मंदिर बघण्यासाठी. त्यामुळे आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मंदिर पण तेवढंच खास असणार आहे. तर आपण गेल्या गेल्या अथर्वनं लगेच व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी वगैरे चालू केली, कारण त्याला जरा नाद आहे या सगळ्या गोष्टींचा. मग काय नाही, आपण एंट्री वगैरे घेतली, स्वामीनारायण मंदिर बघण्यास सुरुवात केली. तर श्री स्वामीनारायण मंदिर हे पुण्यातील एक अत्यंत सुंदर आणि शांततामय मंदिर आहे. तसंच हे स्वामीनारायण यांच्या स्मरणार्थ बांधले. तर हे मंदिर कात्रज कोंडवा रोड पुणे येथे स्थित आहे आणि हे शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानले पण जाते. तसंच या मंदिराची वास्तुकला म्हणजेच आपल्या भाषेत स्ट्रक्चर म्हणाल तर मंदिर पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी दगडाने बांधले आणि कोरीव काम म्हणाल तर अतिशय आकर्षक आणि सूक्ष्म आहे. तर मंदिराच्या बाहेरील वास्तुकला बघून झाल्यावर आपण मंदिरात प्रवेश केला. गेल्या गेल्या श्री स्वामीनारायण महाराज यांचे दर्शन झाले. नंतर तिथे बरेच देव पण होते, जसे की आपले श्री सीताराम, नंतर आपले श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री नामदेव महाराज. नंतर तिथे बरेच लेख पण लिहिलेले होते. मस्तपैकी लेख वगैरे वाचले, थोडी माहिती वगैरे घेतली. तर हे सर्व पाहत असताना आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे पण दर्शन झाले. नंतर तिथं साईडलाच आपले श्री एकनाथ महाराज आणि श्री तुकाराम महाराज पण होते, त्यांचे पण दर्शन घेतले. नंतर आपल्या अथर्वनं काय नाही मंदिराची माहिती सांगायला चालू केली. माहिती तुम्ही पण ऐका, अथर्व आपली माहिती कसं सांगतोय बघा एकदा. हे मंदिर 2017 साली निर्माण झालेलं आहे. 2017 साली आणि मंदिराचे निर्माण झाल्यानंतर ह्या भारतामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युनिक आहे. तर मस्तपैकी आपल्या अथर्वनं मंदिराची माहिती वगैरे सांगितली. त्यानंतर आपण मंदिराचा राहिलेला पार्ट एक्सप्लोर करत बसलो. तर मंदिराचा पार्ट एक्सप्लोर करता करता तुम्हाला मंदिराची थोडीफार माहिती पण मी सांगतो. तर मंडळी, श्री स्वामीनारायण मंदिर हे 2017 साली BAPS नावाची एक संस्था आहे, त्यांच्या अंतर्गत बांधण्यात आलं आहे. तर मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुख्यतः पांढरा संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आलेला आहे. तर संगमरवरी दगड म्हणाल तर जास्त करून राजस्थान आणि परदेशात म्हणाल तर इटली येथे आढळून येतात. तर या दगडाचं मुख्यतः वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मराठी भाषेत भूकंपरोधक आणि इंग्लिश मध्ये म्हणाल तर अर्थक्वेक रेजिस्टंट असं आहे. मंदिर पाहून झाल्यावर आपल्याला ऊन जास्त लागलेलं, त्यामुळे तहान पण लागलेली. तर चला म्हणलं उसाचा रस पिऊया. मस्तपैकी उसाचा रस वगैरे प्याला. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये एक हिडन प्लेस असणार आहे, त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये ॲडव्हेंचर पण असणार आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.